श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण समजून घेत आहोत तुळ राशीच्या जातकांना संपूर्ण मार्च महिना कसा असणार आहे. या मार्च महिन्यामध्ये शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य, वास्तू आणि वाहनाचं सुख कसं प्रदान होणार आहे याबद्दल आपण समजून घेत आहोत. सर्वात प्रथम सांगू इच्छिते, या महिन्यामध्ये एक विशेष योग होत आहे, त्याला म्हणतात चंद्रग्रहण. चंद्रग्रहणाचं औचित्य साधून तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत, नित्यसेवेमध्ये सुरुवात करायची आहे. कारण चंद्रग्रहण ज्या महिन्यात येतं तो महिना थोडासा तुमच्यासाठी कसा असणार आहे, कुठल्या बाबतीमध्ये समाधानकारक असणार आहे किंवा कुठल्या बाबतीमध्ये नैराश्य देणार आहे, यासाठी माहिती देणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तो समजून घ्या आणि त्यात दिलेल्या उपासना सुरू करा. सुरू करूयात आपल्या राशीचं राशीफळ. तुमची तूळ रास आहे. राशीनुसार तुमचा स्वभाव समतोल असतो, परंतु काही अंशी थोडासा अधिक महत्वाकांक्षी असतो. या महिन्यामध्ये ती महत्वाकांक्षा जागृत होणार आहे. अधिक महत्वाकांक्षी तुम्ही बनवू शकणार आहात. प्रत्येक कार्याचं नियोजन मात्र करता आलं तर त्या महत्वाकांक्षा सुंदररित्या संपन्न झालेल्या, ते स्वप्न पूर्ण झालेलं तुम्हाला दिसू शकतं. कुटुंब सौख्यासाठी, उत्साहवर्धनासाठी हा महिना उत्तम आहे. तृतीय स्थानाकडे जाऊया. तृतीय स्थानावरनं आपण पराक्रम, परिश्रम, कीर्ती, प्रसिद्धी पाहतो. गुरु याचे अधिपती होतात. गुरूंचं गोचर हे भाग्यस्थानातनं होतंय, त्यामुळे धार्मिक तीर्थस्थळांना भेट देण्याचे शुभ संकेत वारंवार तुम्हाला या महिन्यात प्राप्त होणार आहेत. पर्यटनाची संधी मिळणार आहे. मित्रमंडळींच्या समवेत थोडासा वेळ घालवायचा होता, तो हाच क्षण, तो हाच महिना असं म्हणूयात, आणि त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच नियोजन करायचं आहे. या महिन्यामध्ये प्रवासाचे योग तुम्हाला उत्तम आहेत. याच बरोबर तुम्ही या महिन्यामध्ये नोकरी सुद्धा शोधणार आहात. नोकरी ज्यांना हवी आहे त्यांनी वारंवार या महिन्यात प्रयत्न करायचे. तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे. त्यासाठी तुमचे विशेष परिश्रम या महिन्यात प्रकर्षाने दिसून येत आहेत. मातृसौख्य, वाहन वास्तूचं सुख तुम्हाला या महिन्यामध्ये संमिश्र प्रमाणात मिळू शकतं. या ठिकाणचे अधिपती शनी होतात. शनींचं गोचर षष्ठात्म होतंय. मीन राशीतनं शनी गोचर करतायत. मीन राशीतनं शुक्रांचं सुद्धा गोचर आहे. त्यामुळे त्यासाठी लागणारं काही तुम्हाला भांडवल असेल, वास्तू खरेदी करायचे, वाहन खरेदी करायचे, यासाठी तुम्हाला जो काही कर्ज हवं आहे त्या कर्जासाठी सुद्धा या महिन्यात उत्तम कालावधी आहे, मिळू शकतं. आणि त्या माध्यमातून तुमचं वास्तू आणि वाहन हे खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. माझं सुख तुम्हाला या महिन्यात अतिशय उत्तम प्रकारे मिळू शकतं. रोग आणि शत्रुपीडा आपण 6व्या घरावरनं पाहतो. स्पर्धक निर्मिती सुद्धा 6व्या घरावरनं पाहिली जाते. वारंवार तुमच्या कामामध्ये स्पर्धक निर्मिती होतीये आणि त्या माध्यमातून तुम्हाला वारंवार मनशांती हरवत चालली आहे, नैराश्य येत आहे. हे सगळं कमी होऊ शकतं शुक्रांच्या कृपेने. या महिन्यामध्ये जास्त शुक्रांचं नामस्मरण करायचंय. ह्रीं शुक्राय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याने तुमचं आरोग्य उत्तम राहील. त्वचा विकार तुम्हाला काही संभवत होते, अडचणी येत आहेत, स्क्रीनचे प्रॉब्लेम वाढत चाललेले आहेत, ते सुद्धा कमी होऊ शकतात. त्यासाठी हा शुक्रांचा उपाय तुम्हाला उत्तम राहील. तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण तुमच्यासाठी उत्तम राहू शकतं. षष्ठ स्थानामध्ये शनी आले की तुमचे वडिलोपार्जित व्यापार वाढवण्यासाठी तुम्हाला संकल्पित करतात, तुम्हाला नियोजन करण्यास प्रवृत्त करत असतात. त्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. तुम्ही लक्ष दिलं तर निश्चित तुम्ही तुमच्या वडिलांचा व्यापार वाढवण्याकडे कल देऊ शकता. कारण दुसरं एक अजून आहे, ते म्हणजे राहूंची दृष्टी, पंचम दृष्टी भाग्यावर येते. त्यामुळे तुमच्या वडिलोपार्जित व्यवसायाला वाढवण्यासाठी भाग्योदय स्थिती तुम्हाला उत्तम आता प्राप्त आहे, तर त्याचा तुम्हाला लाभ घेणं आवश्यक आहे. या महिन्यामध्ये धार्मिक तीर्थस्थळांना भेट देण्याचे योग आहेत. पत्नी समवेत किंवा पती समवेत वारंवार फिरण्याचे योग सुद्धा या महिन्यात दिसून येत आहेत. तुमचा व्यावसायिक पार्टनर याच्यासोबत काही मतभेद होते, काही अंशी चिडचिड वारंवार तुम्हाला होत होती, ती आता संपुष्टात येऊ शकते. परंतु त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त नामस्मरण करणं आवश्यक आहे. कारण राहुयुक्त मंगळ जेव्हा येतात, तुमचे सप्तमेश मंगळ आहेत आणि ते राहुयुक्त येतात, त्यावेळेस तुम्हाला वारंवार त्या गोष्टीचा तुम्ही उहापोह करता किंवा तुम्ही त्याच गोष्टीवरती जास्त विचार करता आणि त्या विचारांचं मंथन अधिक झालं की चिडचिड होणं साहजिक आहे. त्यामुळे व्यापारामध्ये सुस्थिती निर्माण न होता मतभेद होऊन व्यापार थांबतो, कामाची स्थिती थांबते. म्हणून विशेष लक्ष घ्यायचं आहे. ज्यांनी पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू केलेले आहेत तर त्यांनी हा सल्ला आहे, तुम्ही या महिन्यात तुमच्या पार्टनरकडनं अधिक अपेक्षा न करता ज्या काही गोष्टी अडचणी आहेत त्या सोडवण्याकडे विशेष कल द्यायचा आहे. तुमच्या जोडीदाराचं सौख्य तुम्हाला या महिन्यात संमिश्र प्रमाणात मिळणार आहे. त्याचबरोबर दशमस्थानाकडे जाऊयात. ज्यांचा कागद, कापड, गोड पदार्थ, द्रव पदार्थ, संगणक क्षेत्रातील व्यवसाय आहे, अशा सगळ्यांना हा महिना उत्तम आणि महत्वपूर्ण असणार आहे. या महिन्यात हाती घेतलेलं कार्य संपन्नतेकडे जाऊ शकतं. अधिक उत्तम प्रकारे तुम्ही त्या कार्याचं नियोजन करू शकता, अशी सुंदर स्थिती आहे.
तसेच लाभस्थानाकडे जाऊयात. लाभस्थानामध्ये केतू आहेत, त्यामुळे लाभाचे योग प्राप्त करून देताना अडचणी येणं साहजिक आहे. या महिन्यामध्ये काही गुंतवणुकी करायच्या आहेत, मोठ्या प्रमाणात त्या गुंतवणुकी असतील, लाखाच्या कोटीच्या घरामध्ये त्या गुंतवणुकीत तुम्हाला करायच्या असतील, तर त्यासाठी श्रेष्ठ महत्वपूर्ण कालावधी तुम्हाला दुसऱ्या पंधरवड्यामध्ये दिसून येत आहे. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये तुम्ही प्रयत्न करायचे आहेत, तुमची कामे मार्गी लागतील, अस्थिरता अडचणी कमी होतील आणि कामाचं नियोजन लागू शकतं आणि त्या सर्व दृष्टीने तुमचा व्यापार वाढेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जे काही अपेक्षित यश प्राप्त होणार होतं किंवा जे यश लाभ आहेत ते प्राप्त झालेले दिसून येऊ शकतात. खर्चाच्या दृष्टीने हा महिना व्यापारासाठी खर्च करणार आहे, स्वतःसाठी खर्च करणार आहे, पार्टनरसाठी खर्च करणारा असा दिसून येत आहे. त्यामुळे वारंवार खर्चाची स्थिती असणार आहे, विशेष लक्ष द्यायचं आहे. तुमच्या संतती सुखासाठी, संततीच्या शिक्षणासाठी, परदेशात त्यांना जायचंय म्हणून सुद्धा तुमचा खर्च विशेष होऊ शकतो. परदेश गमन करू पाहणाऱ्या प्रत्येक वर्गासाठी हा महिना श्रेष्ठ उत्तम आहे. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करायचे आहे, तुम्हाला जाण्याचे शुभ संकेत या महिन्यात दिसून येत आहेत. आता आपण उपासना समजून घेऊयात, कारण उपासनेची जोड दिली तर तुम्हाला हा महिना नियोजनबद्ध करण्यासाठी, कुठला एक व्यापार सुरू करताय किंवा नोकरी तुम्ही नवीन सुरू करताय किंवा नोकरीसाठी प्रमोशनसाठी तुम्ही योग्य आहात पण तुमचं प्रमोशन होत नाहीये, या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी एक उपासना तुम्हाला आता देणार आहे, ती तुम्हाला सुरुवात करायची आहे. रीम राम राहवे नमः या मंत्राचा जप, गम गणपतये नमः या मंत्राचा जप आणि त्याचबरोबर मारुती स्तोत्राची सेवा तुम्हाला देण्यात येत आहे. ही सेवा तुम्हाला रोज करायची आहे. रोज 27 वेळा किंवा 108 वेळा जप करायचा आहे आणि 1 वेळा मारुती स्तोत्र म्हणायचं आहे, जेणेकरून तुमच्या जीवनातील संघर्षमय प्रवास थांबेल, अडचणी कमी होतील आणि योग्य ठिकाणी तुमच्या गुंतवणुकी होऊ शकतील आणि व्यापारातनं सुद्धा आर्थिक स्थिरता प्राप्त होऊ शकेल. तर आज आपण समजून घेतलं तुळ राशीच्या जातकांना संपूर्ण मार्च महिना कसा असणार आहे. आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येत आहेत, शिक्षण, आरोग्य, विवाह या संदर्भातील अडचणीत तुम्ही जाताय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते, त्यासाठी खाली दिलेल्या संपर्क नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि त्यावरती जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाण ही तुमची माहिती नोंदवायची आहे आणि अपॉइंटमेंट बुक करायची आहे. लवकरच आपण भेटूयात आणि तुमच्या प्रश्नांवरती तुम्ही माहिती घेऊ शकता. पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसह. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.